नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के सायन्स अकॅडमीच्या या YouTube चॅनलवर मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर आज आपण शिकणार आहोत किंगडम प्लांटीचं लेक्चर नंबर 4, जे की काय आहे? डिव्हिजन थर्ड आपलं टेरिडोफायटा. सब किंगडम क्रिप्टोगॅम्स मधले जे डिव्हिजन थर्ड आहे ते कोणता? टेरिडोफायटा. याच्या अगोदर आपण बघितलं ब्रायोफायटा आणि थॅलोफायटा. याच्या अगोदर आपण थॅलोफायटा आणि ब्रायोफायटा बघितलं. तुम्हाला माहिती आहे आता थॅलोफायटा बघा, सुरुवातीला प्रिमिटिव्ह काय होते? ते प्रिमिटिव्ह प्लांट्स होते आपल्या पृथ्वीवरले. त्याच्यातली तुम्हाला एक्झाम्पल मध्ये मी सांगितलं होतं क्लोरेला आहे पृथ्वी. जेव्हा जन्माला आली होती, म्हणजे जेव्हा पृथ्वी अस्तित्वात आली होती त्यावेळेस क्लोरेला नावाची पहिली अलगी आपल्या पृथ्वी तलावावर आली होती आणि ते पहिलं प्लांट होतं आपलं. त्याच्यानंतर मग भरपूर काही चेंजेस झाले. त्याच्यानंतर बघा ब्रायोफायटा डिव्हिजन आलं. ब्रायोफायटामध्ये तुम्ही बघितलंय ते काय, त्याच्यामध्ये आपण त्याला म्हणलं ऍम्फिबियन्स प्लांट म्हणले. कशामुळे म्हणलं ते मी तुम्हाला सांगितलं की त्याच्यामध्ये दोन्हीची गरज असते, पाण्याची सुद्धा गरज असते, सोबतच ते काय लँड प्लांट्स आहेत. ह्याच्यासारखं आहे का आपलं थॅलोफायटा सारखं की पूर्णतः ते पाण्यावर डिपेंड आहेत? नाही, ते पाण्यावर पण डिपेंड आहेत, सोबतच ते काय जमिनीवर पण, कारण दोन्ही ठिकाणी त्यांना राहावं लागते. रिप्रोडक्शनसाठी त्यांना पाणी लागत असते आणि जगण्यासाठी त्यांना जमिनीवर राहण्याची गरज असते, म्हणून आपण त्याला काय म्हणलं ऍम्फिबियन. त्याच पद्धतीने आता आपण आपलं जे क्रिप्टोगॅम्स मधलं तिसरं डिव्हिजन आहे त्याचं नाव आहे टेरिडोफायटा. म्हणजे बघा क्रिप्टोगॅम्स मध्ये 3 डिव्हिजन होते, ज्याचं पहिलं नाव होतं थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि आता शेवटचं जे आहे क्रिप्टोगॅम्स मधलं ते आहे आपलं टेरिडोफायटा. बघा टेरिडोफायटाचा मी तुम्हाला अर्थ, मी लिहिलं नाही तिथं पण तुम्हाला अर्थ समजून सांगतो. बघा टेरॉन म्हणजे काय? फेदर लाईक. फेदर लाईक म्हणजे काय? पंखासारखे. फायटा म्हणजे काय? प्लांट. म्हणजे काय ह्याच्यामध्ये जे ह्या टेरिडोफायटा डिव्हिजन मध्ये जेवढे प्लांट्स येतात ते सगळे कसे आहेत? ह्याच्यामध्ये फिदर लाईक स्ट्रक्चर असतं. म्हणजे त्यांची जी लिव्ज असतात ते कसे असतात? फिदर लाईक असतात. म्हणजे काय त्यांना पंखासारखे काय असतात? पानं असतात त्यांचे. तर आता बघूया त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय काय आहेत नेमकं. बघा इव्होल्युशनरीली टेरिडोफाइट्स आर द फर्स्ट व्हॉस्क्युलर अँड ट्रू प्लांट्स. बघा आपण जर उत्क्रांतीनुसार जर विचार केला, म्हणजे इव्होल्युशननुसार जर विचार केला तर जमिनीवर पहिल्यांदा कोण आलं होतं? थॅलोफायटा, नंतर ब्रायोफायटा, शेवटी आता क्रिप्टोगॅम्स मध्ये कोण आहे? तिसरं टेरिडोफायटा. मग ह्याच्यामध्ये तुम्ही बघितलं थॅलोफायटामध्ये ट्रू रूट स्टेम लिव्स नव्हते, सोबतच ब्रायोफायटामध्ये पण नव्हते, पण त्याच्यामध्ये रूट लाईक दिसणारे काय त्याच्यामध्ये काही स्ट्रक्चर असे होते, काय त्याच्यामध्ये काय स्ट्रक्चर होते. पण जेव्हा आपण टेरिडोफायटाचा विचार करतो त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला भेटतात, बरोबर. जसं की आता बघा रूट आहेत, स्टेम आहे, लिव्ज आहेत, सोबतच त्याच्यामध्ये व्हॉस्क्युलर सिस्टीम पण आहे. काय? व्हॉस्क्युलर सिस्टीम पण आहे. म्हणजेच काय? त्याच्यामध्ये कंडक्टिंग टिश्यू तयार झाले आहेत. ही खूप मोठी गोष्ट आहे. पहिल्याच्या 2 डिव्हिजन मध्ये आपल्याला पाहायला भेटलं नाही, पण आपण टेरिडोफायटामध्ये ह्या गोष्टी पाहणार आहोत. म्हणजे बघा याच्यामध्ये तुम्हाला झायलेम आणि फ्लोएम पाहायला भेटणार आहेत. म्हणजे हे काय? झायलेम आणि फ्लोएम हे काय कंडक्टिंग टिश्यूज आहेत, जे की अन्न आणि पाणी पुरवठा करण्याचं काम करत असतात, जे की ह्याच्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतात. म्हणूनच ह्याला म्हणले इव्होल्युशनरी टेरिडोफाइट्स आर द फर्स्ट व्हॉस्क्युलर अँड ट्रू प्लांट्स. म्हणजे खरेखुरे झाड आहेत. म्हणजे इथून आपल्या झाडांना काय झाली? सुरुवात झाली, बरोबर. काय? इथून आपल्या झाडांना काय सुरुवात झाली. ठीक आहे. इट इज द फर्स्ट टेरेस्ट्रियल प्लांट्स हॅव रूट स्टेम लिव्स. बरोबर. हे काय? पहिले टेरेस्ट्रियल प्लांट्स आहेत ज्यांच्यामध्ये आपल्याला रूट स्टेम लिव्स हे गोष्टी सगळं पाहायला भेटतात. ब्रायोफायटामध्ये सुद्धा टेरेस्ट्रियल म्हणलंय, पण हे टेरेस्ट्रियल आहेत, पण त्याच्यामध्ये रूट स्टेम लिव्स होते का? नाही. ह्याच्यामध्ये काय? रूट स्टेम लिव्स आहेत, म्हणून ह्याला म्हणले फर्स्ट टेरेस्ट्रियल रूट स्टेम लिव्स प्लांट्स म्हणलेला आहे. ठीक आहे. चला, these plants have a primitive conducting system. They are the only cryptogams with vascular tissues. बघा हे कसे आहेत? ह्यांच्यामध्ये कंडक्टिंग सिस्टीम सुरुवातीला तयार झाली आणि मग ह्यालाच म्हणले क्रिप्टोगॅम्स मधले हे काय आहेत? क्रिप्टोगॅम्स सब किंगडम मधले हे जे डिव्हिजन थर्ड आहे टेरिडोफायटा, त्याच्यामधले हे काय? पहिले काय? व्हॉस्क्युलर सिस्टीम, म्हणजेच काय? अन्नाने पुरवठा करण्याचं काम करणारे ह्याच्यामध्ये काय टिश्यू तयार झाले. ह्याचे कुणामध्ये? क्रिप्टोगॅम्स मध्ये, सब किंगडम क्रिप्टोगॅम्स मधले हे डिव्हिजन थर्ड या टेरिडोफायटामध्ये तयार झालेले आहेत. बघा दीज प्लांट्स हॅव फिदर लाईक लिव्ज. ह्यांच्यामध्ये काय? फिदर लाईक लिव्ज आहेत. म्हणजे काय? तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं इंट्रोडक्शन देताना. म्हणजे ह्याच्यामध्ये काय? त्यांचे जे तुम्ही बघितले पक्ष्यांना कसे पंख असतात, तसं टेरिडोफायटा या डिव्हिजन मधले जे प्लांट्स आहेत त्यांना त्यांचे जे लिव्ज आहेत ते कसे आहेत? फिदर लाईक आहेत. म्हणजेच काय? त्यांना काय आहेत? पंखासारखे काय त्यांचे काय? पंखासारखे त्यांचे पानं आहेत. म्हणजेच काय?
लीव्ज आहेत. एक्झाम्पल बघा, तुम्ही बघू शकता तुम्ही, लीव्ज मे बी स्मॉल कॉल्ड एज मायक्रोफिल्स. आता ह्याच्यामध्ये दोन टाइप्स आहेत लीव्जमध्ये, मायक्रोफिल्स आणि मॅक्रोफिल्स. कन्फ्यूज नका हो. मायक्रोफिल्स म्हणजे सूक्ष्म, म्हणजे छोटे छोटे, आणि मॅक्रो म्हणजे काय, मोठे मोठे. बरोबर, मॅक्रो म्हणजे काय, मोठे मोठे. आता मायक्रोफिल्स मध्ये कोण येतात, सिलॅजिनेला. सिलॅजिनेला नावाचं एक वनस्पती आहे. त्याचे जे लीव्ज आहेत ते कसे आहेत, एकदम स्मॉल आहेत, म्हणूनच त्याला काय म्हणले, मायक्रोफिल्स. काय म्हणले, मायक्रोफिल्स म्हणले. एक्झाम्पल काय त्याचं, सिलॅजिनेला. तसंच आपण इकडे बघूया आता, ऑर लार्ज मायक्रोफिल्स आर कॉल्ड नेफ्रोलिपिस. जे आता ह्याच्यामध्ये लार्ज पण आहेत, काय यांच्यामध्ये लार्ज पण आहेत मॅक्रोफिल्स, त्याला आपण कशामध्ये पाहणार, आपण नेफ्रोलिपिस मध्ये बघायला भेटणार आपल्याला. कशामध्ये पाहायला भेटणार, नेफ्रोलिपिस. ह्याला आपण दुसरं एक नाव आहे, याला फर्न सुद्धा म्हणतो. ह्याला मराठीमध्ये नेचे असं म्हणतात. मराठीमध्ये काय म्हणतात त्याला, नेचे. नेफ्रोलिपिसला नाव आहे मराठीमध्ये नेचे. ठीक आहे, काय म्हणणार त्याला, नेचे. ज्याच्यामध्ये लांब लांब पानं पाहायला भेटतात, सॉरी लीव्स पाहायला भेटतात, त्याला आपण काय म्हणणार, मॅक्रोफिल्स. ते कुणामध्ये पाहायला भेटतात मग, नेफ्रोलेपिस मध्ये. आणि ज्याच्यामध्ये छोटे छोटे पाहायला भेटतात त्याचं एक्झाम्पल आहे आपलं सिलॅजिनेला नावाचा वनस्पती आहे ती, म्हणजेच काय, एक प्रकारे प्लांट आहे. ठीक आहे, चला. टेरिडोफाइट्स ग्रोज इन मॉइस्ट अँड शेडी प्लेसेस. बघा, ब्रायोफायटा सुद्धा काय होते, मॉइस्ट आणि शेडी प्लेसेस मध्ये ग्रो होणारे होते. पण ते ग्रो कशासाठी होत होते, कारण त्यांना ग्रो होण्यासाठी काय लागत होतं, सॉरी त्यांना रिप्रोडक्शन करण्यासाठी काय लागत होतं, पाणी लागत होतं, म्हणून ते मॉइस्ट आणि शेडी प्लेसेस मध्ये ग्रो व्हायचे. आता हे पण काय, कुठं ग्रो होतात, शेडी प्लेस, म्हणजे ज्या ठिकाणी त्यांना आसरा आहे, म्हणजे त्यांना निवारा भेटतो, म्हणजे ओलसरपणा भेटतो, त्या ठिकाणीच काय होतात, हे पण ग्रो होत असतात. म्हणजे ह्यांना पण काय लागत असते, ग्रो होण्यासाठी पाणी लागत असते. ठीक आहे. सम टेरिडोफाइट्स आर ॲक्वॅटिक. आता बघा, ह्याच्यामधले जे टेरिडोफाइट्स आहेत ते काय आहेत, काही काही जे आहेत ते ॲक्वॅटिक आहेत, म्हणजे काय, पाण्यामध्ये राहणारे आहेत. कोणी कुठे राहणार आहेत, पाण्यामध्ये राहणार. त्याचे एक्झाम्पल बघा तुम्ही, एक्झाम्पल अझोला आणि मार्सिलिया. हे काय, पाण्यामध्ये राहणारे काय टेरिडोफाइट्स आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर काय आहे, झेरोफायटिक. त्याचं नाव एक्झाम्पल आहे एक्विजिटम. झेरोफायटिक म्हणजे कसं, बघा, ज्या ठिकाणी कमीत कमी पाणी भेटते आपल्याला. म्हणजे एक्झाम्पल आपण तुम्ही घेऊ शकता, हे प्लांट्स कुठे येत असतील, वाळवंटी प्रदेशामध्ये. बघा, वाळवंटी प्रदेशामध्ये पाण्याचं प्रमाण कसं, खूप कमी असते. पाण्याचं प्रमाण कसं, खूप कमी असते. आणि त्याच ठिकाणी कोण येते मग, हे इक्विजिटम. झेरोफायटिकचा अर्थच होतो ज्या ठिकाणी त्यांना कमीत कमी पाणी लागत असते. तुम्ही दुसरं पण एक्झाम्पल घेऊ शकता, झेरोफायटिक प्लांट्सचं निवडुंग, म्हणजेच काय, त्याला आपण म्हणत असतो कॅक्टस. काय म्हणतो असं आपण त्याला, कॅक्टस. ठीक आहे. त्याचं एक ॲडॅप्टेशन आहे. आपण लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ ॲडॅप्टेशन नावाचा एक चॅप्टर आहे, 7वीला आहे तुम्हाला तो. तर त्या ॲडॅप्टेशन मध्ये कॅक्टस नावाचा जो एक प्लांट आहे तो कुठं आढळून येतो आपल्याला, त्याचं ॲडॅप्टेशन म्हणजे तो त्या सिच्युएशनला काय झाला, ॲडॅप्ट झालेला आहे. म्हणजेच काय, तो त्या ठिकाणी कमीत कमी पाण्यामध्ये सुद्धा काय होऊ शकतो, तिथं ग्रो होऊ शकतो. तर आपल्या टेरिडोफायटा मधले सुद्धा एक एक्झाम्पल आहे याच्यामध्ये झेरोफायटिकचं, जे की नाव आहे त्याचं इक्विजिटम. म्हणजे ह्याला खूप कमी प्रमाणात काय लागत असते, पाणी लागत असते, त्या तेवढ्याच पाण्यामध्ये काय होत असते, हे ग्रो होत असते. आणि इपिफायटिक एक्झाम्पल आहे लायकोपोडियम. एपिफायटिक म्हणजे बघा, एपिफायटिक म्हणजे काय, दुसऱ्यावर ग्रो होणारे. तुम्ही एक्झाम्पल बघू शकता, कस्कुटा नावाचा एक प्लांट आहे, अमरवेल म्हणून. तो बघा, तो काय हेट्रोट्रॉफिक आहे. आपले तुम्हाला माहिती प्लांट्स कसे असतात, ऑटोट्रॉफिक असतात. पण तो जो कस्कुटा एक प्लांटच आहे तो, पण तो कुणावर ग्रो होत असतो, दुसऱ्या झाडांवर काय होतो, जो ग्रो होत असतो. तसंच हे आता जो लायकोपोडियम नावाचा जो प्लांट आहे, हा काय दुसऱ्या प्लांट्सवर काय होत असतो, ग्रो होत असतो. इपिफायटिकचा अर्थच काय होतो, की दुसऱ्या प्लांट्सवर ग्रो होणारे, म्हणजे दुसऱ्या प्लांटवर तयार होणारे ह्याचे काय, ते लायकोपोडियम नावाचे काय याचं एक्झाम्पल आहे. म्हणजे दुसऱ्या प्लांटवर ग्रो होत असतात. ठीक आहे. बघा, टेरिडोफाइट्स आर डिफरन्शिएटेड इनटू रूट, स्टेम अँड लीव्स. बघा, ह्याचे जे टेरिडोफाइट जे आहेत हे कशामध्ये डिफरन्शिएट झालेत, रूट, स्टेम आणि लीव्स. आपण सुरुवातीचे दोन डिव्हिजन बघितलेत, थॅलोफायटा आणि ब्रायोफायटा. हे काय अनडिफरन्शिएटेड होते, म्हणजे ते रूटमध्ये त्यांना आपण हे करू शकत नाही, क्लासिफाय करू शकत नाही, किंवा स्टेम मध्ये किंवा लीव्स मध्ये पण क्लासिफाय करू शकतो, कारण त्यांच्यामध्ये रूट, स्टेम, लीव्स हे पाहायलाच भेटले नव्हते. पण आपण ह्याच्यामध्ये डिफरन्शिएट करू शकतो, बाबा हा ह्याच्यामध्ये रूट आहेत, स्टेम आहेत आणि लीव्स पण आहेत. म्हणजे हे काय, टेरिडोफाइट्स आर डिफरन्शिएटेड इनटू रूट, स्टेम अँड लीव्स. ठीक आहे. तर द प्रायमरी रूट्स आर शॉर्ट लाईव्ह अँड सून रिप्लेस्ड बाय ऍडव्हेंटिशियस रूट. आता बघा, सुरुवातीला जेव्हा हे प्लांट ग्रो होत असतात तेव्हा कसं, ह्याची रूट सिस्टीम कशी असते, प्रायमरी रूट असते. कसे, प्रायमरी रूट म्हणजे
सुरुवातीचे रूट्स असतात ते. आणि नंतर काय होतं ते काही काळानंतर म्हणा किंवा काही काळानंतरच म्हणू आपण, काही काळानंतर काय होतं ते रिप्लेस होतात आणि त्या ठिकाणी नवीन सिस्टीम तयार होते रूटची. तिचं नाव आहे ॲडव्हेंटिशियस रूट सिस्टीम. म्हणजे प्रायमरी रूट्स कसे असू शकतात, ठीक आहे. तर ते त्याचं नंतर कन्व्हर्जन होऊन कशामध्ये होतात मग ॲडव्हेंटिशियस रूटमध्ये तयार होतात. म्हणजे सुरुवातीचे प्रायमरी रूट आहेत ते नंतर कशामध्ये तयार व्हायले ॲडव्हेंटिशियस रूट. ॲडव्हेंटिशियस रूट काय झाले त्यांचे सेकंडरी रूट झाले असं तुम्ही म्हणू शकता. कारण प्रायमरी रूट काय व्हायले त्या ठिकाणी रिप्लेस व्हायलेत आणि त्याच्या ठिकाणी कोण यायले ॲडव्हेंटिशियस रूट यायलेत. ठीक आहे. द स्टेम्स मे बी एरियल ऑर अंडरग्राउंड. आता टेरिडोफाइट्स मधले जे स्टेम असतात ते कसे असतात, एरियल पण असतात आणि अंडरग्राउंड पण. एरियल म्हणजे काय, जमिनीच्या वर येणारे, बरोबर, जमिनीच्या वर येणारे असं म्हणू शकता तुम्ही. एरियलचा अर्थच होतो की ते जमिनीच्या वर येतात आणि सोबतच ते काय म्हणले परत अंडरग्राउंड. मे बी ते काय खाली पण अंडरग्राउंड म्हणजे जमिनीच्या खाली सुद्धा काय होतात ते ग्रो होतात. म्हणूनच काय म्हणलं टेरिडोफाइट्स आर ते टेरिडोफाइटचे जे स्टेम आहे ते काय आहेत, एरियल पण आहेत सोबतच अंडरग्राउंड पण आहेत असं त्यांनी सांगितलं. बघा, लिव्स मे बी स्केली इन इक्विजिटम. बरोबर, लिव्स कसे आहेत, ह्याचे स्केली आहेत. स्केली म्हणजे तुम्ही बघितलं असेल त्याच्यावर काय होतं, खवले तयार होतात. तुम्ही आपलं हे बघितलं असेल फिशच्या शरीरावर काय असते, खवले असतात. तसंच ह्या इक्विजिटम नावाचा जो प्लांट आहे हा प्लांट, त्या प्लांटचे जे लिव्ज आहेत त्याच्यावर काय असतात, त्याच्यावर खवले असतात. काय असतात, खवले असतात असं त्यांनी सांगितलं. लिव्स मे बी स्केली इन इक्विजिटम, सिम्पल अँड सेसाइल इन लायकोपोडियम. एकदम सिंपल म्हणजे एकदम प्लेन असे असतात ते कशामध्ये भेटतात आपल्याला, लायकोपोडियम मध्ये पाहायला भेटतात. आणि जे लार्ज आणि फिदर लाईक जे असतात म्हणजे मोठे लांब आणि फिदर लाईक ते कुणामध्ये पाहायला भेटतात आपल्याला, नेफ्रोलेपिस मध्ये पाहायला भेटतात. तुम्ही गुगलवर सर्च करून सुद्धा बघू शकता की नेफ्रोलेपिस हे प्लांट्स असतात कसे नेमके. त्याचे जे पान असते ते खूप कसं असते, लांब असते. म्हणूनच म्हणले कसं, लार्ज अँड फिदर लाईक, लांब आणि पंखासारखं कोणत्या कशामध्ये आढळून येते आपल्याला, नेफ्रोलेपिस आणि फर्न्स मध्ये आपल्याला हे पाहायला भेटतात. ओके, तर बघा ह्याचे जे मेंबर्स आहेत म्हणजेच काय, आता बघा तुम्हाला सांगितलं की ही टेरिडोफायटामध्ये झायलेम आणि फ्लोएम हे प्रेझेंट असतात. पण हे झायलेम फ्लोएम असतात ठीक आहे, पण हे काय फक्त कंडक्टिंग टिश्यूज आहेत. हे काय टिश्यूज आहेत. तर बघा टिश्यूज मध्ये डायरेक्ट टिश्यूज करतात का हे सगळ्या गोष्टी, नाही. तर ह्याच्यामध्ये काही असे फंक्शन करणारे काही सेल्स असतात, त्या सेल्सच्या मदतीने हे गोष्टी होत असतात. बघा कोणत्या सेल आहेत ते आता, इन these members xylem consists of tracheids and phloem consists of sieve cells. आता बघा ह्यांच्यामध्ये झायलेम आणि फ्लोएम हे काय टिश्यूज आहेत. आणि आता हे जे काय म्हणले, आता झायलेम मध्ये काय असतात, ट्रॅकिड्स असतात. आणि ट्रॅकिड्स आणि फ्लोएम मध्ये कोण असतात, सिव सेल्स असतात. त्या सिव सेलच्याच मदतीनं आणि त्या ट्रॅकिड्सच्याच मदतीनं काय होत असते, ह्यांच्यामध्ये अन्न पुरवठा होत असते. मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की झायलेम आणि फ्लोएम हे काय करत असतात, अन्न पुरवठा करण्याचं काम करतात. पण अन्न पुरवठ्याचं काम आणि पाणी पुरवठ्याचं काम करतात, पण त्यांनी स्वतः न करता त्यांनी कोण करतात, त्याच्यामध्ये काही सेल असतात, त्या सेल काय करत असतात, हे सगळ्या गोष्टी करत असतात. आता झायलेम मध्ये कोण आहेत, मग ते ट्रॅकिड्स आहेत. आणि फ्लोएम मध्ये कोण आहेत, सिव सेल्स आहेत. हे झालं क्रिप्टोगॅम्स मध्ये. क्रिप्टोगॅम्स मध्ये म्हणजेच काय, जे नॉन फ्लॉवरिंग प्लांट्स आहे ह्याच्यामध्ये ह्या गोष्टी जे झायलेम आणि फ्लोएम काय करत असतात, ह्यांच्या मदतीने काय करत असतात, त्या झाडांना अन्न आणि पाणी पुरवठा करण्याचं काम करतात. जेव्हा आपण जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्मचा जेव्हा विचार करतो, ते काय फ्लॉवरिंग प्लांट्स आहेत, ठीक आहे. ते काय फ्लॉवरिंग प्लांट्स, त्यांच्यामध्ये ट्रॅकिड्स नसतात. त्यांच्यामध्ये हे जे ट्रॅकिड्स लिहिले मी, हे ट्रॅकिड्स त्यांच्यामध्ये नसतात. त्यांच्यामध्ये काय असतात, व्हेसल्स असतात. काय असतात त्यांच्यामध्ये, व्हेसल्स असतात. आणि फ्लोएम मध्ये सीव सेल्स नसून त्या ठिकाणी असतात सीव ट्यूब्स असतात. काय असतात त्यांच्यामध्ये, सीव ट्यूब्स असतात. हे काय फ्लॉवरिंग प्लांट्स मध्ये झालं. हे कोणते प्लांट्स आहेत आपले, नॉन फ्लॉवरिंग प्लांट्स. नॉन फ्लॉवरिंग प्लांट्स मध्ये कोण आहेत, मग झायलेम मध्ये कोण असते, ट्रॅकिड्स असतात. आणि फ्लोएम मध्ये कोण असतात, सीव सेल्स. पण फ्लॉवरिंग प्लांट्स मध्ये कोण असतात, व्हेसल्स इन झायलेम. आणि जे सीव ट्यूब्स असतात ते कुणामध्ये असतात, फ्लोएम मध्ये असतात. आणि ह्याच्याच मदतीने काय होतं, त्यांच्यामध्ये अन्न आणि पाणी पुरवठा करण्याचं काम हे कंटिन्यू आणि सतत काय असते, चालू असते त्यांच्यामध्ये. ठीक आहे. बघा, सेकंडरी ग्रोथ इज नॉट सीन इन द टेरिडोफाइट्स ड्यू टू ॲब्सेन्स ऑफ कॅम्बियम. आता बघा तुम्हाला कळायला पाहिजे की प्रायमरी ग्रोथ काय असते आणि सेकंडरी ग्रोथ काय असते. ठीक आहे. प्रायमरी ग्रोथ काय, तुमचं जे झाड आता उगवायले म्हणजे काय, त्यांची काय होईल, ती ग्रो व्हायले. तर सुरुवातीला ते कसं असणार, त्यांची जी ग्रोथ असणार ती कशी असणार, प्रायमरी असणार.
प्रायमरी असतात. आता सेकंडरी ग्रोथ म्हणजे काय बघा, ज्याच्यावर वूड आणि बार्क हे तयार होत असते. बघा नेफ्रोलेपिस तुम्ही हे जे प्लांट बघितले, ह्या प्लांटमध्ये तुम्ही बघितलं का त्याला खोड आलेला आहे किंवा त्याच्यावर असं बार्क चढलेलं आहे, म्हणजे असे त्याच्यावर असे हे असतात, खवले असतात, धिपली असतात. कशाच्या? झाडाच्या, लाकडाच्या काय असतात त्याच्यावर धिपल्या असतात, जे की त्याच्यावर तयार होत असतात. तुम्ही बघले का कधी नेफ्रोलेपिसवर? नेफ्रोलेपिस कसा एकदम सिंपल प्लांट आहे. त्याचे जे स्टेम आहे ते कसं एकदम नाजूक असते, एकदम कमकुवत असते. ठीक आहे. मग त्याला ह्याची गरज आहे का? म्हणजे बघा आपले मोठे-मोठे झाडं बघता तुम्ही, आंब्याचं झाड बघू शकता तुम्ही. मँगोची जी ट्री आहे त्याच्यावर काय बार्क तयार होत असतात. मोठे-मोठे असे खोड तयार होतात. तुम्ही तसं बघितलं का नेफ्रोलेपिसवर? नाही. कारण ते त्याच्यामध्ये तयार होत नाही. कारण ते खूप प्रिमिटिव्ह प्लांट्स आहेत. म्हणजे काय बघा त्याच्यामध्ये सुरुवात झाली होती रूट, स्टेम आणि लीव्हज तयार होण्याची. तर हे आपल्याला क्रिप्टोगॅम्सच्या सब किंगडममध्ये आपल्याला पाहायला भेटत नाहीत. पण जेव्हा तुम्ही विचार करता आपल्या फॅनोरोगॅम्स मधले जे डिव्हिजन आहेत, जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म ह्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटते. कारण त्याच्यावर बार्क चढलेला असते, म्हणजे त्याच्यावर काय धिपली चढलेली असते आणि सोबतच काय त्याच्यावर लाकूड मोठा असा टणक असा त्याच्यावर काय होते, लाकूड तयार होते. पण टेरिडोफायटामध्ये ह्या गोष्टी तयार होते. कशामुळं? कारण ह्याच्यामध्ये काय ॲब्सेंट आहे? कॅम्बियम. कॅम्बियम हे एक सेल आहे, जे की काय करत असते, त्या झाडाची सेकंडरी ग्रोथ तयार करते. म्हणजे त्याच्यावर बार्क चढवण्याचं किंवा त्याच्यामध्ये लाकूड तयार करण्याचं काम तयार करत असते. कोण करत असते? कॅम्बियम, जे की आपल्याला टेरिडोफाइटमध्ये पाहायला भेटत नाही. पण त्या गोष्टी कुठं आपल्याला जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्ममध्ये पाहायला भेटतात. ठीक आहे. कळालं हे तुम्हाला? ओके. तर बघा आता ह्याचं काय क्लासिफिकेशन दिलेलं आहे बघा. बघा टेरिडोफाइट्स आर क्लासिफाईड ॲज, ह्याचे काय 4 टाइप्स दिलेले आहेत. कुणाचे? आपल्या टेरिडोफायटा या डिव्हिजनचे. आता हे काय आहेत? हे त्याचे क्लास आहेत. टेरिडोफायटाचे काय क्लास आहेत? बघा पहिला क्लास कोणता आहे? सिलोप्सिडा म्हणजेच काय? सिलोटम. त्याच्यानंतर लायकोप्सिडा म्हणजे बघा लायकोप्सिडा म्हणजे काय? सेलॅजिनेला आणि लायकोपोडियम पासून बनलेलं. त्याला काय म्हणलं आपण? लायकोप्सिडा. त्याच्यानंतर स्फेनोप्सिडा. काय म्हणलं? स्फेनोप्सिडा, जे की कोण आहे? इक्विजिटर मध्ये पाहायला भेटते. आणि जे चौथा आहे टेरोप्सिडा, त्याला कसं पाहायला भेटतं आपल्याला? कशापासून तयार झालं ते? टेरिस आणि ॲडियंटम पासून हे तयार झालेलं आहे. हे त्याचे काय टोटल 4 क्लासेस आहेत. ठीक आहे. कळालं तुम्हाला हे? ओके. तुम्हाला जर हा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की याला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि सोबतच आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवीन नवीन लेक्चर पाहण्यासाठी लगेचच आम्हाला कॉमेंट पण तुम्ही करू शकता. धन्यवाद.